जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या विविध मागण्यांना घेऊन आजपासून नागपूर या ठिकाणी जे आहे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या घडामोडींविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नेमकं आंदोलन कोण करतो आहे, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि या आंदोलनकर्त्यांचं जे शिष्टमंडळ माननीय जे शासन आहे, प्रशासन आहे किंवा मंत्री महोदय आहे यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून काय रिप्लाय आलेला आहे त्यावर देखील आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण या ठिकाणी जे आहे सीटीटी परीक्षेची जर तयारी करत असाल तर सीटीटी परीक्षेकरिता तुमच्याकरिता अवेलेबल आहे मिशन सीटीटी बॅच। या बॅच मध्ये डेली जेवढे सब्जेक्ट्स आहेत पेपर 1 किंवा पेपर 2 करिता त्या प्रत्येक विषयाचं लाईव्ह लेक्चर आहेत, रेकॉर्डेड लेक्चर आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, एक उत्तम अशा प्रकारची फॅकल्टी आहे की ज्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव देखील आहे। आपल्याला जर का योग्य ते मार्गदर्शन हवं असेल की जेणेकरून आपण एका दमामध्ये या ठिकाणी परीक्षा पास करून घेऊ तर आपल्या समोर आहे ऑप्शन, ते म्हणजे आपल्याला मास्टर टीचर हे ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे। बॅच मध्ये लेक्चरला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। बघा मित्रांनो, नागपूर या ठिकाणी जे आहे आजपासून या ठिकाणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्या नेतृत्वाखाली जे आहे या संघटनेच्या नेतृत्वाखाली ज्यांना लीड करत आहेत संदीप कांबळे सर आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी जे आहे विधिमंडळाचं त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशन सुरू असल्या कारणाने हे एक खऱ्या अर्थानं योग्य वेळ होती आंदोलन करण्याची, उपोषण करण्याची, आणि हीच योग्य वेळ जी आहे या आपल्या अभियोग्यताधारकांनी साधलेली आहे। जेव्हा आजच्या तारखेपासून आंदोलनाला सुरुवात झाली, आंदोलनाला सुरुवात झाल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे या आंदोलनकर्त्यांचं एक शिष्टमंडळ यांना माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी बोलावून घेतलं होतं चर्चेसाठी। आता यांचे जे काही मुद्दे होते एक्झॅक्टली ते मुद्दे सगळेच्या सगळे शिक्षक भरतीशी निगडीत होते। त्यामध्ये ज्यांच्यासोबत यांची चर्चा झालेली आहे ते अवर सचिव असतील, उपसचिव असेल किंवा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे असतील, यांच्या पॅनल समोर जे आहे यांची मीटिंग झालेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। चर्चेमध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा यांच्या आंदोलनामधला हाच आहे की सध्या महाराष्ट्रभरामध्ये जी काही कंत्राटी शिक्षक भरती सुरू आहे ती कंत्राटी शिक्षक भरती जी आहे तात्काळ रद्द करण्यात यावी, त्याला स्थगिती देण्यात यावी। दुसरा याला जोडूनच एक महत्त्वाचा विषय आहे जो अतिशय जास्त घातक आहे आणि काळाची गरज देखील आहे, तो म्हणजे समूह शाळा ज्या आहेत त्या समूह शाळा करण्याचा शासनाचा जो निर्णय आहे तो निर्णय रद्द व्हायला पाहिजे। समूह शाळा म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर इथे 0 ते 10 किंवा 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा ज्या आहेत त्यांना मर्ज करण्याचा या ठिकाणी शासन प्रयत्न करत आहे। अशा शाळांचं एकत्रीकरण झालं तर बऱ्याच शाळा या बंद होतील आणि जर शाळा बंद झाल्या तर त्या शाळांवर काम करणारे जे काही शिक्षक आहेत ते अतिरिक्त होतील आणि त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कुठेतरी जिथे कुठे वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीजच्या ठिकाणी त्यांचं समायोजन होईल आणि अशा कंडिशनमध्ये ती वॅकन्सी आपल्याला पवित्र पोर्टलला येणार होती, परंतु अतिरिक्त शिक्षकांचं त्या ठिकाणी समायोजन झाल्या कारणाने ती वॅकन्सी येणार नाही, म्हणजे वॅकन्सीला बऱ्यापैकी फटका बसणार आहे। त्यामुळे तो जो समूह शाळा या ठिकाणी जे आहे करण्याचा शासनाचा जो काही निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केलेली आहे। तर या दोन्ही प्रश्नांवरती कंत्राटी शिक्षक भरती असेल किंवा समूह शाळा रद्द करण्याचा निर्णय असेल त्या दोन्हीवरती या ठिकाणी तिघांनी देखील अवर सचिव असेल, उपसचिव असतील किंवा शिक्षण मंत्री महोदय असेल त्यांनी आम्ही याबाबत जे आहे विचार करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे की टेट परीक्षा होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटलेला आहे, परंतु त्या संदर्भात हालचाली दिसत नाही। आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे की या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्याचा चान्स मिळावा। मग हा जो काही मुद्दा आहे या आंदोलनामध्ये तो मेजरली या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर सुरू करावी। त्या प्रश्नाला उत्तर जे आहे या लोकांकडून आपल्याला असं मिळालेलं आहे की आम्ही येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू करून देणार आहोत। काही टेक्निकल इश्यूज आहेत
परंतु येत्या आठवड्याभरामध्ये किंवा एक 10 दिवसांमध्ये जे आहे आम्ही हे सगळे टेक्निकल इश्यूज दूर करू आणि पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनला सुरुवात करून देऊ, अशा प्रकारचं आश्वासन या शिष्टमंडळाला मिळालेलं आहे. दुसरी एक चांगली बाब अशी आहे की जसं आपण आत्ताच बघितलं, एक 2-3 दिवसांपूर्वी एक शासन निर्णय आला होता. विभा भज यांची जी काही आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळा पवित्र अंतर्गत आणण्यात आलेल्या आहेत. आता त्याच धर्तीवरती इतर ज्या काही आश्रमशाळा आहेत, समाज कल्याणाच्या ज्या काही आश्रमशाळा असेल, निवासी आश्रमशाळा असतील, त्या आश्रमशाळा देखील पवित्र पोर्टल अंतर्गत याव्यात अशी मागणी जी आहे या आंदोलनामध्ये घेण्यात आलेली आहे. आणि त्याच्यावरती अतिशय सकारात्मक या ठिकाणी उत्तर माननीय मंत्री महोदयांनी आणि जे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे की आम्ही लवकरात लवकर जे आहे त्या पद्धतीने शासन निर्णय निर्गमित करणार आहोत की ज्या काही समाज कल्याणच्या आश्रमशाळा आहेत त्या देखील एकास 3 या प्रमाणावरती आम्ही मुलाखतीसह या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा आणणार आहोत, अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. इवाना या शिष्टमंडळाच्या वतीने या आंदोलनामध्ये जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत, मायनॉरिटी सोसायटीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा देखील पवित्र पोर्टल अंतर्गत याव्यात. तर त्याकरिता त्यांना डायरेक्टली आणणं जरासं कठीण आहे, परंतु लीगल काही प्रोसेसेस कराव्या लागतील. तर त्या संदर्भामध्ये देखील आम्ही सकारात्मक आहोत, अशा प्रकारचं उत्तर संबंधित मंत्री महोदयांच्या वतीने मिळालेलं आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा विचारण्यात आलं की एक्झॅक्टली किती पदांची भरती तुम्ही करणार आहात किंवा शासन करणार आहे, तर त्याचं उत्तर जे आहे माननीय मंत्री महोदयांच्या वतीने असं मिळालेलं आहे की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 12,000 शिक्षकांची भरती करू आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 शिक्षकांची भरती करू. त्यावेळेस या शिष्टमंडळाच्या वतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे की ही जी भरती आहे एकाच टप्प्यामध्ये करण्यासाठी प्रयत्न करा. 12,000 आणि 10,000 जर काय वेगवेगळे टप्पे असतील तर बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि त्याचे जे ड्रॉबॅक्स आहेत, ज्या काही त्रुट्या आहेत त्या प्रकारच्या भरतीमध्ये, ते आपल्याला वेगळं सांगायची या ठिकाणी आवश्यकता नाही. तर त्या संदर्भामध्ये जे आहे त्यांनी आम्ही नक्कीच या संदर्भामध्ये विचार करू असं देखील उत्तर दिलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी जागा येऊ शकतात. आणखी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एक बिंदू एक पद हा देखील एक या ठिकाणी मागणी, ही देखील एक मागणी या ठिकाणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे. कारण मागच्या भरतीमध्ये आपण बघितलेलं आहे एकच उमेदवार 3-3, 4-4 वेळेस या ठिकाणी सिलेक्ट होतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे थोडेसे ॲव्हरेज मार्क्स घेतलेले उमेदवार आहेत ते पाठीमागे राहून जातात. तसं होता कामा नये. याकरिता जे आहे त्या संदर्भामध्ये डायरेक्टली तसा निर्णय घेता येणार नाही, परंतु आम्ही एक मधला मार्ग काढू असं तोंडी आश्वासन मिळालेलं आहे. आता मधला मार्ग नेमकं काय असेल तर त्यावर थोडंसं बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. आता एक्झॅक्टली जेव्हा लिखित स्वरूपामध्ये मिळेल त्यावेळेस आपण त्या संदर्भात बोलूया. परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की अगोदर एक उमेदवार आहे तर त्याला तो जेवढ्या जागांकरिता पात्र आहे त्यापैकी सगळ्या जागा दाखवल्या जात होत्या आणि तो प्रत्येक जागेवरती या ठिकाणी प्रिफरन्सेस देऊ शकत होता. परंतु आता आम्ही विचार करत आहोत की काहीतरी लिमिटेड त्यांना प्रिफरन्सेस आहे तो देता यावे, जेणेकरून मेरिट जे आहे थोडंसं आणखी खाली यावं. उदाहरणार्थ 100 प्रेफरन्स, 200 प्रेफरन्स, 500 जे काही असेल ते. जेव्हा लिखित स्वरूपामध्ये हा कायदा येईल त्यावेळेस आपण बोलूया. पण सध्या जी चर्चा झालेली आहे या संदर्भामध्ये ते काहीतरी कायदा करण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहेत. ते आपल्या आपल्या परीनं त्या पद्धतीने ते कायदा करतील. आणखी एक दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. जसे मध्यंतरी काही चर्चा होत्या, याच्या पूर्वीचे जे शिक्षण मंत्री होते दीपक केसरकर, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही डिस्ट्रिक्ट वाईज शिक्षक रिक्रुटमेंट करणार आहोत. परंतु त्या गोष्टीपासून जे आहे आता नवीन जे शिक्षण मंत्री आहेत दादासाहेब भुसे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही जिल्हानिहाय शिक्षक भरती या ठिकाणी करणार नाहीये. त्या पद्धतीने पवित्र पोर्टल मार्फत आतापर्यंत शिक्षक भरती चालत आलेली आहे की केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती, अगदी त्याच पद्धतीने जे आहे केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती केली जाणार आहे. तो एक चांगला निर्णय आहे, कारण जिल्हावाईज शिक्षक भरती जर का झाली तर निश्चितपणाने त्याचे बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत. त्यावर आपण सध्या आज बोलणार नाही आहोत, कारण मी वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती ऑलरेडी बोललेला आहे. आता या सगळ्या गोष्टी जरी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वाटत असल्या तरी देखील ठोस उत्तर जे आहे लिखित स्वरूपामध्ये मिळालेलं नाहीये. त्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये. या आंदोलनाला कंटिन्यू केल्या जाणार आहे. कारण अजूनही कंत्राटी शिक्षक भरती आम्ही रद्दच करूया
किंवा समूह शाळा करण्याचा जो निर्णय आहे तो पूर्णतः आम्ही रद्द करूया असं यांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे या आंदोलनकर्ते आपले जे काही अभियोग्यताधारक आहे त्यांचं पूर्णपणाने समाधान झालेलं नाही. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जे काही शून्य शिक्षकीय शाळा आहेत त्या बंद करण्याचा निर्णय जे आहे त्यांनी अजूनही घेतलेलाच आहे आणि त्या निर्णयावरती ते ठाम आहेत. ह्या गोष्टीला विरोध म्हणून हे आंदोलनकर्ते यांचं जे आंदोलन आहे ते कंटिन्यूस ठेवणार आहेत. त्यामुळे आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे या आंदोलनकर्त्यांनी एक गोष्ट त्यांना सांगितलेली आहे की शिक्षक भरतीचा एक रोड मॅप द्यायला पाहिजे की कोणत्या महिन्यापर्यंत काय काय प्रोसेस या ठिकाणी होणार आहे. तर तशा प्रकारचा रोड मॅप देखील मिळालेला नाही. त्याही गोष्टीला विरोध म्हणून हे आंदोलनकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे सर्वानुमते. बरेचसे आंदोलनकर्ते आपले अभियोग्यताधारक त्या ठिकाणी आलेले आहे. विचार करा, फार थंडीचा मौसम आहे तरी देखील बरेच अभियोग्यताधारक त्या ठिकाणी जे आहे या ठिकाणी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत. तर त्यांनी शेवटी असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला जोपर्यंत जे आहे ठोस पद्धतीने उत्तर मिळत नाही कदाचित लेखी स्वरूपामध्ये तर आम्ही हे जे आंदोलन आहे ते सुरूच ठेवणार आहोत. आणि तिथे आपल्या उपोषणकर्ते जर का बसलेले असतील तर निश्चितपणाने तिथले जे काही आमदार मंडळी आहे त्यांना देखील विधिमंडळाच्या आतमध्ये जे आहे प्रश्न उपस्थित करणं या ठिकाणी सोपं जाऊ शकेल. आणखी एक शेवटचा मुद्दा जे आहे आज जो चर्चेला गेला तो आहे की शिक्षण सेवकांचं जे काही मानधन आहे ते वाढलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी या शिष्टमंडळाने केली परंतु त्यावरती देखील ठोस उत्तर मिळालेलं नाही. माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्ही या बाबतीमध्ये विचार करू. त्याने पुन्हा तेच गोष्ट सांगितली की याच्या पूर्वी तर 6,000मध्येच काम करत होते. आमच्या शासनाने जे आहे 6,000 16,000पर्यंत जे मानधन आहे ते वाढवलेलं आहे. तरी देखील तुम्ही वाढवा म्हणताय तर आम्ही त्याच्यावरती विचार करू अशा प्रकारचं उत्तर थोडंसं मिळालेलं आहे. आता या सगळ्या घडामोडी घडल्याच्या नंतर जे आहे यांचं जे नेतृत्व करणारे संदीप कांबळे सर असेल किंवा त्यांची जी पूर्ण टीम आहे त्यांना मिळून असा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला आंदोलन स्थगित या ठिकाणी अजून करायचं नाहीये. शासनावर प्रशासनावर आणखी थोडासा दबाव या ठिकाणी वाढवायचा आहे जेणेकरून आपल्याला लिखित स्वरूपामध्ये आणखीन काहीतरी उत्तर मिळेल. कारण अजूनही बऱ्यापैकी मागण्या मान्य होताना दिसत आहेत. काही मागण्या मान्य झाल्यात, काही मागण्या ज्या आहे लवकरच आणखीन थोडासा दबाव अशाच प्रकारे बनवून ठेवला तर आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होऊ शकतात. आपण सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने जे आहे या आंदोलनकर्ते जेवढे आपले अभियोग्यताधारक आहेत त्या सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आहोत की तुम्ही या बाकीच्या लोकांच्या हक्कासाठी या ठिकाणी लढत आहात. आपल्याला जर का काही प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असेल या आंदोलनाच्या संदर्भामध्ये निश्चितपणाने या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.